आता जर एवढंच भारतीय जनता पक्षाला महिलांना न्याय द्यायचा आहे तर 50% सीट त्यांनी भारतीय जनता पक्षाला पुढच्या लोकसभेत 50% द्या, 33 कशाला 50% सीट द्यावा. त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की असं करणं शक्य नाही आहे, कारण तृणमूल काँग्रेस करू शकते, ममता बॅनर्जी करू शकतात, तर भारतीय जनता पक्ष पण करू शकते ना. ते बघा, लोकशाही आहे, आमच्यासाठी लोकशाही, त्याच्यामुळे त्यांचा बोलायचा अधिकार आहे. ते आणखीन एक गोष्ट जी माझ्या फोनवर आली, त्याच्यात ते असं म्हणाले की सगळी महत्त्वाची पदं ही काँग्रेस पक्षाने कधीच दिलेली नाही महिलांना, असा एक आरोप झाला असं मला वाटतं प्रेसमध्ये. नाही, मी एक लिस्ट तुम्हाला वाचून दाखवते ना. या देशाची पहिली प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, इंदिरा गांधी, महिला. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया मिसेस प्रतिभा पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. परत सांगते, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया फर्स्ट इंदिरा गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेस. प्रेसिडेंट ऑफ इंडिया फर्स्ट प्रतिभाताई पाटील, इंडियन नॅशनल काँग्रेस. लोकसभा स्पीकर पहिली मिसेस मीरा कुमार, इंडियन नॅशनल काँग्रेस. पहिली महिला मुख्यमंत्री, इंडियन नॅशनल काँग्रेस, सुचेता कृपलानी. पहिली गव्हर्नर महिला, सरोजिनी नायडू, इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याच्यानंतर सीनियर काँग्रेस फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ UN जनरल असेंब्ली, इंडियन नॅशनल काँग्रेस, विजया लक्ष्मी पंडित. प्रॉमिनंट रोल इन क्विट इंडिया मूवमेंट, अरुणा आसिफ अली, महिला. थांबा, त्याच्यात अजून एक माहिती देते. फर्स्ट विमेन्स प्रेसिडेंट, इंडियन नॅशनल काँग्रेस, ॲनी बेसेंट. फर्स्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट, सरोजिनी नायडू. फर्स्ट वुमन प्रेसिडेंट आफ्टर इंडियन इंडिपेंडन्स, महिला, इंदिरा गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेस. लॉंगेस्ट सर्विंग महिला प्रेसिडेंट एका पक्षाची, इंडियन नॅशनल काँग्रेस, सोनिया गांधीजी. अजून महिलांची नावं पाहिजे. हे सगळे निर्णय प्रक्रियेत, डिसिजन मेकिंग, काँग्रेस पार्टी अध्यक्ष, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, स्पीकर ऑफ इंडिया, मंत्र्या, गव्हर्नर, अजून काय पाहिजे, चीफ मिनिस्टर, UN असेंब्ली. ह्याच्यापेक्षा ह्या देशाच्या एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये कोण महत्त्वाचे निर्णय असतात हेच तर नेतात ना निर्णय. यात सगळ्या महिला, कुठलं तेव्हा आरक्षणही नव्हतं, या ओपन कॅटेगरीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने या सगळ्या महिलांना मोठ्या जबाबदाऱ्या, पदं आणि यशस्वीपणे भारताची सेवा या सगळ्या महिलांनी केलेली आहे. मला अभिमान वाटतो तुम्हाला. आत्ता आपण युद्धात आहोत, जग युद्धात आहे. पाकिस्तानचे 2 तुकडे करायची ताकद ही इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी करून दाखवली आहे. बांगलादेश हा इंदिराजींनीच केला. ही ती महिलांची ताकद आहे. पहिली प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणून देशामध्ये नाही जगामध्ये प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राची लेक म्हणून तो अभिमान आपल्याला असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कदाचित भारतीय जनता पक्षाला सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया झाला असेल, असं होऊ शकतं. त्याच्यात काही गैर नाही, हे राजनीती आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी चालतात. हो ठीक आहे ना, त्यांनी यंत्रणा चालवली आहे दिल्लीवरनं, सगळ्यांना सांगितलं आहे करा. ठीक आहे ना, व्हॉट इज रॉंग विथ इट. लोकशाहीमध्ये थोडंसं आंदोलन वगैरे, आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतोय. आणखीन एक माननीय मुख्यमंत्री म्हणले, ते म्हणजे माझ्या फोनवरचं मी सांगते, जे काय पार्ट्समध्ये मी पूर्ण नाही त्यांचं बघितलं, पण 2-4 महत्त्वाचे मुद्दे जे ऐकलेले हे तर हे महिला प्रक्रिये, मी त्याला डिटेल त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे आणि फॅक्च्युअल. माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की पक्षामध्ये 33%, आता जर एवढंच भारतीय जनता पक्षाला महिलांना न्याय द्यायचा आहे तर 50% सीट त्यांनी भारतीय जनता पक्षाला पुढच्या लोकसभेत 50% द्या, 33 कशाला 50% सीट द्यावा. त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की असं करणं शक्य नाही आहे, कारण तृणमूल काँग्रेस करू शकते, ममता बॅनर्जी करू शकतात, तर भारतीय जनता पक्ष पण करू शकते ना. कळला हा विषय, कळला ना तुम्हाला. 33% आरक्षण आम्हाला उगाच नाही म्हणण्यापेक्षा पार्टी विदिन पार्टी द्या तुम्ही. एवढं त्यांचं आंदोलन वगैरे करायचं आहे तर त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री असं त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स म्हणले की विरोधात दुसरं कोणी असेल तर अडचण काय फरक पडतो. एकदा आपण एक मोठा सोशल चेंज करायचा निर्णय, जो होगा सो होगा, सत्ता गेली तरी चालेल, पण आम्ही आमच्या भारतातल्या महिलांना संधी देणार, कम व्हॉट मे.
काय हरकत आहे ती लाईन घ्यायला? सगळ्याच पक्षांनी घ्यावी, माझं काय म्हणणं नाही. मागणी करायला आम्ही 33% आरक्षण महिलांसाठी ऑलरेडी पास केलेलं आहे. त्याची आम्ही सत्तेत असतो तर आतापर्यंत अंमलबजावणी करून आम्ही कामाला लागलो असतो.